नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं धुरळामध्ये स्वागत. दिवसाच्या सगळ्या दिवसांमध्ये आता जोरदार राजकीय घडामोडी घडतायत आणि त्यामुळे चर्चेचा धुरळा तर उडायलाच हवा. आणि आजचा विषय सर्वसामान्यांच्या जरा जिव्हाळ्याचा असू शकतो. त्याचं कारण आता हळूहळू याद्या सगळ्यांच्या बाहेर यायला लागलेल्या आहेत. आजच उदाहरण घ्या, आज शिंदेंच्या शिवसेना, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुद्धा यादी समोर येऊ शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक बघायला मिळतंय ते म्हणजे तेच चेहरे पुन्हा पाहायला मिळत आहेत. एक तर ते आहेत तेच ती माणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि नाही तर दुसऱ्या पक्षातून त्या जागेचा जो कोणी चांगला उमेदवार त्या पक्षातला असेल तो आपल्याकडे आल्यामुळे त्याला जागा देण्यात आलेल्या आहेत. पण मग त्या पक्षातील कार्यकर्ते, उमेदवार, इच्छुक उमेदवार या मंडळींनी काय करायचं? आणि म्हणूनच प्रस्थापितांना लॉटरी मिळाली तर कशी फिरणार भाकरी, हा मुद्दा आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब आजबे, जे स्वतः काँग्रेसचे एक तरुण चेहरा आहे, प्रवक्ते आहेत. त्याचप्रमाणे रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आपल्यासोबत असतील. आणि एक खास वेगळा चेहरा आपल्या समवेत आहेत, जो या सगळ्या प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यांच्या राजकारणाचा एका अर्थानं चेहरा ठरू शकतो. तो आहे RJ संग्राम खोपडे. संग्राम खोपडे हा पुण्यातला तरुण, अतिशय प्रसिद्ध, बिग FM मध्ये संग्राम हा RJ म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्याचप्रमाणे तो मधल्या काळात लोकसभेच्या काळामध्ये पुण्यात काँग्रेसच्या तिकिटावर लढायला सुद्धा इच्छुक होता. तो आजही काँग्रेसचं जसं होईल तसं त्याला तो कामही करतो. त्याने यापूर्वी सुद्धा बॅकएंडला काम केलेलं आहे. असा संग्राम खोपडे विशेष पाहुणा आहे आपल्यासोबत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा संग्रामपासूनच सुरुवात करेन. एक खास पाहुणा म्हणून, बाकीचे आमचे सगळे नेहमीचे यशस्वी आहेत आमचे, ते आमच्याबरोबर दरवेळी चर्चेत असतातच, पण आज संग्राम आपल्यासोबत आहेत. संग्राम, हा जो काय प्रकार काय, इतका आपला 12 कोटीचा महाराष्ट्र आहे, 150 कोटीचा देश आहे, 12 कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र आहे, त्यात एवढी प्रचंड तरुणाई आहे. पण असं पण कोणी म्हणत नाही की एकदम काल परवाच्या कोणाला तरी लगेच तिकीट द्या. खरं तर तेही प्रयोग होतात आणि यशस्वी होतात, पण तरी सुद्धा नवे चेहरे द्यायला काय अडचण काय? तीच माणसं परत परत का दिसत आहेत? संग्राम, तो आवाज म्यूट ठेवलाय कदाचित. संग्राम, तो आवाज म्यूट ठेवलाय कदाचित. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार, बोला. मला वाटतं की हा प्रॉब्लेम खरं तर आपणही क्रिएट केलेला आहे. आपण म्हणजे मतदार आणि आपण मीडियावाले सुद्धा प्रसंग. काय होतं की एक एंड ऑफ हिस्ट्री इल्युजन नावाची फॅलेसी आहे. प्रत्येकाला प्रत्येक वेळी असं वाटतं की ही इलेक्शन म्हणजे सगळ्यात शेवटची इलेक्शन आहे. आपणही बोलताना म्हणतो की हा गेम चेंजर ठरणार आहे, अटीतटीचा सामना आहे, डू ऑर डाय सिच्युएशन आहे. आता नाही जिंकले तर या पक्षाचं काय होईल, हा पक्ष उद्या राहणार नाही वगैरे. मी गेल्या 5-6 इलेक्शन मध्ये तरी बघितलेलं नाही असं मी कोणतरी म्हटलं की अत्यंत साधारण इलेक्शन आहे. या इलेक्शन मध्ये काहीच महत्वाचं नाहीये, कुणाचं भविष्य यात ठरणार नाहीये. त्यामुळे आपण ती सेन्स ऑफ अर्जन्सी क्रिएट करतो. आणि म्हणूनच कदाचित पक्षांना सुद्धा, राजकीय पक्षांना असं वाटत असेल की अरे खरंच डू ऑर डाय आहे, मग लोएस्ट कॉमन फॅक्टर जो आहे किंवा सगळ्यात सोपं जे आहे, फार एक्सपेरिमेंट करायला नको, ट्रेडिशनल गोष्टींबरोबरच आपण जाऊया. तर त्यामुळे तेही असं असेल. स्टेक्स हाय असतात की प्रत्येक पक्षाला, प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला असं वाटतं की अरे आता जर नाही माझं झालं तर पुढे काहीच करत नाही. आणि त्याला धरूनच एक दुसरा असा एक राजकीय प्राणी असतो जो म्हणतो की माझी शेवटची इलेक्शन आहे. म्हणजे अगदी 60, 70, 80, 90, 100 वय झालं असेल तरी लोक म्हणतात की माझी शेवटची इलेक्शन आहे. अगदी ग्रामपंचायतीला सुद्धा की एकदम फक्त ही शेवटची निवडणूक मला करू द्या आणि मग त्याच्यानंतर मग दुसरा कोणतरी घ्या. सगळं माहोल आपणच क्रिएट केलेला असतो. त्यामुळे एक्सपेरिमेंट करायला फार वाव मिळत नाही. म्हणजे मिळतच नाही असंही नाही. आत्ताच्या लोकसभेच्या वेळी 2-3 उदाहरणं पटकन सांगतो. शशिकांत सेंथिल तामिळनाडू मधून आपल्याच वयाचे 45 वगैरे वयाचे ते असतील, ते खासदार झाले. म्हणजे 7.25 लाख मतांनी ते जिंकले. त्यानंतर केरळमध्ये शफी परमबील आहे. त्याचबरोबर गुजरातचे आमदार आहेत जिग्नेश मेवानी. ही तरुण मंडळी आहेत, म्हणजे नाही अजिबातच असं नाहीये. आपण आणखी काही गेस्ट सुद्धा आपल्यासोबत आलेले. धनंजय लांबे आहेत, जे कार्यकारी संपादक आहेत दैनिक पुढारीचे, छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे. त्याशिवाय भाऊसाहेब आजबे आणि रुपाली ठोंबरे सुद्धा आलेले दिसत आहेत. मी पहिल्यांदा आता आणखी यानंतर रुपाली ठोंबरेंकडे जाईन. रुपालीजी, विषय तुमच्या लक्षात आला असेल की प्रस्थापितांना तिकिटाची लॉटरी लागते आणि मग विस्थापित सोडून द्या, पण विस्थापित पुढचे झाले, पण पक्षातलेच माणसं, जी पुढची पिढी पुढे आली पाहिजे, त्यांना संधी मिळत नाही. तुमचा अनुभव सांगा. आणि मी तुम्हाला जेव्हा विचारतो त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी म्हणून नाही, तुमचं करिअर आम्ही मनसेच्या काळापासून बघितलेलं आहे. एक धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून तुम्ही सामाजिक प्रश्नांना हात घातलेला आहे.
त्या अर्थानं मी तुमच्याशी बोलतोय की काय भावना आहे तुमच्या, कधी तुमची पिढी राजकारणात आम्हाला बघायला मिळणार, कधी ती, मी नाव न घेता सांगतो पण भाजपचे संदीप खर्डेकर, काही दिवसापूर्वी मी त्यांना सुद्धा म्हणालो की तुम्ही सुद्धा हयात घालवली, पतित पावन्स पासून तुम्ही पुण्यात आहात, कधी तुम्हाला तिकीट मिळणार? मला तोच प्रश्न मी तुम्हाला पण विचारतोय रुपालीजी. एक लक्षात घ्या, तुमचं म्हणणं बरोबर आहे की नवीन नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे. तर मी एक कार्यकर्ता किंवा युवती म्हणूनच तुमच्याशी बोलतेय की 2007 ला जेव्हा मी मनसेकडनं तिकीट घेतलं होतं तेव्हा मला सर्व लोकांनी सांगितलं होतं की तुला फक्त 50 मते पडतील. म्हणजे विचार करा, त्यावेळेला मी जेव्हा उभं राहण्याची डेअरिंग केली होती, परंतु जर माझ्या आजूबाजूचे सांगत असतील की तुला 50 मते पडतील, तरी सुद्धा मी ठीक आहे, मला निवडणुकीचा अनुभव नाहीये, 50 तर 50 मतं असं करून 2007 ला मी वॉर्ड मध्ये उभी राहिले, वॉर्ड क्रमांक 70 मध्ये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी माझं डिपॉझिट परत घेऊन आले. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की निवडणूक ही म्हणजे ते जिंकणाऱ्या घोड्यावरच पक्ष हे बार्गेनिंग करत असतं. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना जोपर्यंत जिंकणारा उमेदवार मिळत नाही तोपर्यंत ते त्याला तिकीट देत नाही. आता आमच्यासारख्या युवकांनी आता प्लॅटफॉर्म झालाय तुमच्या माध्यमातून, मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, की बाबा जोपर्यंत आपण विनिंगच्या रेस मधले आहोत हे जोपर्यंत पक्ष प्रमुखांना आपण समजावून सांगत नाही किंवा दाखवत नाही तोपर्यंत कुणीही आपल्याला तिकीट देत नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे, जो तो उठतो आणि म्हणणार की येस मी विनिंग आहे, मला तुम्ही तिकीट द्या, आणि निवडणुकीनंतर त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. एक छोटस आत्ताचं उदाहरण देते. लोकसभेला वसंत मोरे हे वंचित कडनं उभं राहिले होते, त्यांना फेसबुकला फॉलोअर होते 6 लाख 7 लाख. पण लक्षात घ्या, फेसबुकचे फॉलोअर हे आपल्याला मतदान करत नाही. आपला जो मतदार संघ आहे त्यातील जे रजिस्टर मतदार आहेत, म्हणजे ज्यांनी नोंदणी केलेली आहे, त्या मतदारांनी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे. ते केव्हा शक्य होतं? त्यांच्याशी आपला अप्रोच असेल, आपण त्यांची कामं केलेली असतील, आणि आपण एक उगवता तारा कामातनं सिद्ध झालेला असेल तर युवकांना संधी मिळते. नाही तर पक्ष म्हणून ते जे प्रस्थापित आहेत त्यांनाच प्राधान्य देतात, कारण का त्यांच्याकडे अनुभव असतो, त्यांच्याकडे पैसा असतो, त्यांच्याकडे संपर्क असतो, त्यांच्याकडे सोशल मीडिया व्हॉटेवर ज्या काही माध्यम आहेत ती हँडल करण्याची कला अवगत असते. त्याच्यामुळे आम्ही युवक मागे पडतो. म्हणजे माझ्यासह मी सगळ्यांचंच सांगते की तरच आपण प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा हा नाही, मी फेसबुकवर आता मोठा रील स्टार झाले आणि मी निवडून येईल, ते दिवस गेले. या आधी काँग्रेसही करत होतं, फिल्म स्टार लोकांना तिकीट देत होते, ते कदाचित प्रसिद्धीच्या याच्यावर निवडून येत असतील, परंतु त्यांचा मतदारसंघाला शून्य उपयोग झालेला आहे. आणि आता आपले मतदार जागरूक आहेत, त्यामुळे जो आपले काम करेल आणि ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे त्या लोकांना ते निवडून देतात, आणि त्याच यांनी पक्ष सुद्धा अशाच लोकांना तिकीट देतो. रुपाली यांनी अतिशय समतोल विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी पक्षाची सुद्धा मर्यादा दाखवून देत असताना त्यांनी उमेदवारांची सुद्धा मर्यादा दाखवून दिलेली आहे की एखाद्या उमेदवाराला सोशल मीडियावरती प्रचंड फॉलोईंग असेल पण त्याच्या 1/4 सुद्धा मतदान त्याला होत नसेल तर काय म्हणावं. हा मुद्दा अतिशय योग्य आहे. भाऊसाहेब वाजबे त्यांच्याकडे जातो आणि त्यानंतर मी धनंजय लांबेंकडे विश्लेषणासाठी त्यांची कमेंट मी घेईन. भाऊसाहेब, तुम्ही सुद्धा एका पक्षाचे प्रतिनिधी आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही काय किंवा रुपाली ताई काय या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आहात, या सगळ्या राजकीय व्यवस्थेचे. मी तुमच्याशी काँग्रेस प्रवक्ता म्हणून तुमच्याशी मी बोलत नाहीये, मला त्या अर्थानं जाणून घ्यायचंय. मी नाव न घेता विचारतो, पण सध्या महत्वाचे काही पक्ष आहेत की ज्यांच्याकडनं अपेक्षा होती की ते पक्ष फुटल्यानंतर अधिकाधिक तरुणाईला संधी मिळेल, अधिकाधिक नवे चेहरे समोर येतील. पण बघतोय तर काय आहे, तर 30 तिकीटं कायम ठेवलेली आहेत, किंवा जर का समोरच्या पक्षातून आपल्याकडे जे आयाराम आहेत त्यांना तिकीटं दिलेली आहेत. मग मला सांगा, भाऊसाहेब वाजबे हा तरुणाईचा एक प्रतिनिधी मानला, त्याचं वय 35 ते 40 मानलं, एक निवडणूक झाली की 5 वर्षाची गॅप पडते, कधी येणार पुढची पिढी? मग मी धनंजय लांबेंकडे जातो. भाऊसाहेब, तुमचा आवाज पोहोचत नाही आमच्यापर्यंत. धनंजय लांबे आपल्यासोबत आहेत. धनंजय लांबे सर, तुम्ही सगळी चर्चा पाहताय, का असं होत असावं की पिढ्यांमागून पिढ्या जातात मात्र चेहरे बदलत नाहीत? राजकारणाची आपली चेहरेपट्टी बदललेली नाहीये. गेल्या 3 निवडणुकांची सरासरी म्हणता येतील अशाच प्रकारे सगळे चेहरे दिसतात. रत्नागिरी म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत तेच चेहरे जवळपास.
प्रसन्न, मला याच्यामध्ये असं वाटतं की हे जी कार्यकर्त्यांची फळी आहे सगळी खालून वरपर्यंत येणारी, त्यांचा विचार या निवडणुकांमध्ये याच्यासाठी होत नसावा, कारण आता प्रत्येकाला विनिंग सीट हवी आहे. म्हणजे नवीन माणसाला संधी देऊन हे रिस्क घ्यायला मला असं वाटतं की हे राजकीय पक्ष तयार नसावेत. आणि म्हणूनच मग घराण्यांमधून जे नाव असतं ते लोकांना परिचित असतं. आणि मग जरी नवीन चेहरा द्यायचा म्हटलं, आता बारामतीमध्ये आपण बघतो की अजितदादांच्या विरुद्ध कशी लढत होणार आहे, तर अशा वेळेस क्वचित एखादा नवीन चेहरा आपल्याला दिसू शकतो. परंतु जे खालपासून वरतीपर्यंत जे कार्यकर्ते काम करत गेलेले आहेत त्यांना याच्यामध्ये संधी. पण लांबे सर, योगेंद्र पवार चेहरा वेगळा आहे, फ्रेश चेहरा आहे, सगळं मान्य. त्या माणसाने कष्ट पण ते घेत आहेत, सगळं मान्य. अजित पवारांचे पण कष्ट आहेत आणि हे पण घेत आहेत. पण शेवटी फिरून फिरून पवार 2 खासदारक्या, 2 आमदारक्या, उमेदवारी सुद्धा आपल्याचकडे, राज्यसभा सुद्धा एक पवारांकडे. बाहेरून बघताना अख्खं पवार घराणंच आहे. तुम्ही तिकडे जर का दानवेंच्या इकडे गेला तर दानवेंच्या नंतर त्यांचा मुलगाच येतोय. मग बदल काय होतोय महाराष्ट्रात? नाही, बदल तोच मी म्हणतोय की याच्यामधून जर खालून वरती जर एखादा चमकणारा कार्यकर्ता आणि विनिंग कॅन्डिडेट जर त्यांना वाटला तरच त्या व्यक्तीला ती संधी दिली जाते. बरोबर आहे. अदरवाईज काय होतंय की म्हणजे आपल्या जास्तीत जास्त जागा याव्या असं प्रत्येकच पक्षाला वाटतंय. आणि याच्यासाठी हल्ली दुर्दैवाने निवडणूक ही काही आर्थिक निकषांवर होतीये, काही थोडंसं त्याला बॅकअप घराण्याचं पण आवश्यक असतंय. तर अशा पद्धतीने या गोष्टी सगळ्या घडत जात आहेत. आणि आर्थिक बॅकअप हे नवीन कार्यकर्त्याच्या मागे असणं म्हणजे तसं अवघडच आहे. कारण मग आपण बघतो की अशी अनेक बांधकाम क्षेत्रातली नावं पुढे येतात, कंत्राटदारीतली नावं पुढे येतात आणि मग ती आपलं नशीब आजमावतात निवडणुकीमध्ये. परंतु त्यातूनही आता नवीन चेहरे येणं बंद झालेलं आहे. केवळ मला असं वाटतं की विनिंग कॅन्डिडेटला म्हणजे त्याचं मेरिट काय आहे अशा पद्धतीचा विचार राजकीय पक्षांमध्ये होत असावा. आणि दुसरं एक दुर्दैवाने मला आणखीन एक नमूद करावं असं वाटतं की गेल्या 5 वर्षांपासून आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीये. म्हणजे हे जे काही नेतृत्व नवीन पुढे येत असतं ते या निवडणुकांच्या माध्यमातून येत असतं. आणि त्यामुळे काय होतं की या निवडणुका जर रेग्युलर होत राहिल्या तर त्यातून जे काही कोण महापौर असतील, उपमहापौर असतील, तर यांना तिथे संधी मिळू शकते. यांना पण आपण नवीन चेहरे म्हणूनच मानूया, कारण हे विधिमंडळातले नवीन चेहरे असतात. परंतु या निवडणुका देखील गेल्या 5 वर्षामध्ये झालेल्या नाहीयेत. म्हणून या याद्यांमध्ये आत्ताच्या आपल्याला नवीन चेहरा दिसत नाही असं मला वाटतं. बरं, मी भाऊसाहेब आजबेंशी पुन्हा एकदा आपण आपला संपर्क प्रस्थापित झालेला आहे. भाऊसाहेब, तुम्ही मगाशी आपली काही आपलं प्रतिक्रिया मांडत होते, ती पूर्ण करा. काय सांगताय? यस प्रसन्नजी, अगदी म्हणजे तटस्थपणे व्यक्तिगत दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं काय दिसतं ते मी या ठिकाणी मानतो. एक तर मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं एकूणच जे अस्थिर असं राजकारण झालंय तर याच्यामध्ये कोणताही राजकीय पक्ष हा त्या अर्थाने रिस्क घ्यायला तयार नाही. आणि जे योग्य पण आहे ते फार सावध पद्धतीने या गोष्टींकडे पाहत आहेत. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला असं दिसेल की ऑलमोस्ट सगळ्या जागांवरती जे स्टँडिंग आमदार आहेत त्या सगळ्यांनाच तिकीट मिळतील असंही तुम्हाला दृश्य या ठिकाणी दिसेल. आणि बाकी ब्रॉडर सेन्सनं आपण जर पाहिलं की आधीच्या पॅनलिस्टने पण जे मत मांडलं की मुळात कोणत्याही राजकीय पक्षासाठी प्रस्थापित राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्यासाठी इलेक्टिव्ह मेरिट हा त्यातला महत्वाचा मुद्दा राहिला की त्याच्यामध्ये ती जी व्यक्ती किंवा तो जो कार्यकर्ता असेल त्याला त्या मतदारसंघामध्ये काय पद्धतीनं लोक मानतात हा त्यातला एक भाग आहे. त्याच्यासाठी जे किमान रिसोर्सेस लागतात ते त्याच्याकडे आहेत की नाही हाही त्यातला भाग आहे. पुन्हा नाही म्हटलं तरी जे सामाजिक समीकरण असतात त्या सगळ्या पद्धतीमध्ये ती व्यक्ती बसते की नाही हेही पाहावं लागतं. आणि आता अलीकडे प्रसन्नजी सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक राजकीय पक्ष सर्वे घेऊन कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवतो. आणि त्याच्यामुळे सर्वेमध्ये जर नवीन कोणत्या व्यक्तीचं नाव आलेलं नसेल तर मग ती पॉसिबिलिटी त्या व्यक्तीला संधी देण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती तिथेच बाद होते. आणि अजून एक तिसरा मुद्दा असा की महाराष्ट्राच्या संदर्भाने आपल्याला असं दिसेल की विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आणि उर्वरित महाराष्ट्रात पण काही पॉकेट्स असे आहेत की जिथे एक प्रस्थापित काही घराणी आहेत की जी अनेक वर्षांपासून त्या मतदारसंघामध्ये आहेत. त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीला चॅलेंज करायचं असेल तर तशाच पद्धतीची तसेच काहीतरी बॅकग्राऊंड असणारीच व्यक्ती तिथे असावी लागते. तिथे नवीन चेहरे जे आहेत त्यांना संधी मिळण्याची शक्यता जी आहे ती कमी होते. परंतु ओव्हरऑल जर आपण पाहिलं मी असं म्हणेल की एका झटक्यामध्ये कोणत्या तरी राजकीय पक्षाने सगळ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि ते सगळेच विजय झाले असं होत नाही. पण साधारणतः आपण असं म्हणूया की 10-20% नवीन चेहरे जे आहेत त्यांना निश्चितपणे संधी मिळते. म्हणजे आणि विशेषतः हे कुठे दिसतं म्हणजे अगदी पुण्यासारख्या ठिकाणी मी असं म्हणेल की मागच्या निवडणुकीमध्ये जे आमदार म्हणून निवडून आले त्यातले बहुतेक जे 5-6 लोक जे आहेत ते नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्यातले काही जे आहेत त्यांना खरं तर कोणत्या प्रकारची तशी विशेष पार्श्वभूमी पण नव्हती आणि तरी देखील
ते निवडून आलेले होते. त्यामुळे मी असं म्हणेल की इथे राजकीय पक्षावरती सर्वस्वी दोष देण्याऐवजी बरं. ज्यांची महत्वाकांक्षा आहे त्या महत्वाकांक्षेच्या दिशेने जात आहेत का, त्या दृष्टीने प्रयत्न करतायत का आणि सगळी समीकरणं ते बसवतायत का, हो. तर हा अँगल पण आपण पाहणं गरजेचं आहे. बरं, हा मुद्दा आहे तुमचा, पण तरी सुद्धा प्रश्न असा येतो 10% जेव्हा एक राजकीय पक्ष देतो त्यावेळी तो 10% म्हणायला जरी मोठा आकडा असला तरी तो फार कमी ठरतो. एक तर त्याच्यात परत आता युती आणि आघाड्यांमुळे तोही आकडा कमी झालेला आहे. त्यात तुम्ही किती जागा देणार? बरं, पुन्हा परफॉर्मन्स रेशो वाढला पाहिजे, कारण त्याशिवाय मुख्यमंत्री पदावर दावा करता येत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. मी पुन्हा एकदा जातो संग्रामकडे आणि त्यानंतर मी रुपालीताई तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. संग्राम, एक आता बातमी अशी वाचनात आली, एका वृत्तपत्राने केली होती आणि ती खरी होती की सेलिब्रिटी यावेळी निवडणुकीत उतरण्यापासून लांब राहत आहेत आणि ते आपापल्या कामाला महत्त्व देत आहेत. त्याच्यात उदाहरण दिलं होतं की कशा प्रकारे उर्मिला मातोंडकरांचा पराभव झाला होता. त्याआधी सुद्धा महाराष्ट्राचे लाडके भाऊजी असलेले आदेश बांदेकर त्यांचा सुद्धा कसा पराभव झाला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये सेलिब्रिटी फार राजकारणात यशस्वी ठरतात असं दिसत नाही. एकेकाळी काही नावं सांगता येतील भारताच्या पातळीला, पण तसं तर एकूणच अमिताभ बच्चन यांच्यापासून आहे की फार यश मोठं मिळत नाही. पण त्याचवेळी रेखा, जयाप्रदा किंवा बाकीचे असे काही आहेत अभिनेते की ज्यांना यश मिळालेलं आहे, राज्यसभेच्या माध्यमातून का होईना पण मिळालेलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही सुद्धा एका अर्थानं पब्लिक फील्डमध्येच आहात, प्रसिद्धीच्या क्षेत्रात आहात, सेलिब्रिटीच्या क्षेत्रात आहात, तर मग कशा प्रकारे वाटतं या प्रसिद्धीचा काही फायदा होऊन प्रसिद्धी ही मतांमध्ये ट्रान्सलेट होऊ शकते? म्हणजे अगदीच होऊ शकते आणि होऊ शकत नाही असं म्हणता येत नाही. त्या मतदारसंघातली समीकरणं असतात आणि तुमची प्रसिद्धी कशासाठी आहे, तुम्ही नेमकं काय करताय यासाठी सुद्धा. म्हणजे तुमचा सिनेमा असेल तर सामाजिक भान ठेवणारा सिनेमा आहे का, तसे तुम्ही ऍक्टर किंवा डायरेक्टर आहात का, असे बरेच प्रश्न असतात. पण मुळातच तरुणांनी किंवा सेलिब्रिटीज किंवा कोणीही नवीन माणसांनी राजकारणात काय यावं हा खरं तर एक मोठा प्रश्न आहे प्रसन्न. बरं, कारण माझा अनुभव सांगतो. मी जेव्हा ठरवलं की मला उमेदवारी मागायची आहे मागच्या लोकसभेत, तेव्हा लिटरली मी 4 तास वर्षभर रात्री झोपायचो. तर आपण हे जे ऐकतो की 18 तास लोक काम करतात हे खरंच आहे, पण तुम्हाला झोपच लागत नाही आणि एवढ्या गोष्टी करण्यासारख्या असतात. तर प्रचंड हार्डवर्क यात लागतं. हे कदाचित सेलिब्रिटीजला कळलं असेल की बाहेरून खूप ग्लॅमरस दिसतं, पण खरं तर खूप काम करावं लागतं. आणि इफेक्टिव्हली तुम्ही जर निवडून आलात तर तुम्हाला विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये जर एखादा विषय मांडायचा आहे तर त्याला किती रिसर्च आणि किती अभ्यास करावा लागेल हे कदाचित लोकांना कळलं असेल. पण प्रसन्न, मला एक फक्त मुद्दा पटकन मांडायचा आहे, तो असा की आपण सगळ्यांनी इथे सगळे सहमत आहेत की राजकीय पार्टीज 10% जसं भाऊसाहेब म्हणेल तसे त्याच्यापेक्षा जास्त रिस्क घ्यायला तयार होते. पण हे रिस्क घेत नाहीत, यामुळे जी रिस्क आपल्या समाजात निर्माण होते ती खूप मोठी आहे. म्हणजे उदाहरणार्थ आजचे आणि उद्याचे प्रश्न जे तरुणांचे आहेत किंवा समाजाचे आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्यामुळे नोकऱ्यांवरती काय त्याचा परिणाम होणार आहे, किंवा ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज यामुळे शेतीवर काय परिणाम होणार आहे, हे तरुणांना जितकं कळतं किंवा त्यांना अपील होतं किंवा त्यात त्यांचा रस आहे आणि अभ्यास करायची तयारी आहे, ते सिनियर पॉलिटिशियन्स मध्ये तेवढं बघायला मिळत नाही. म्हणजे अमेरिकेतही जेव्हा मार्क झकरबर्गचं हिअरिंग चालू होतं तिथल्या सेनेट किंवा काँग्रेसमध्ये, तेव्हा अनेक प्रश्न जे सिनियर पॉलिटिशियन्सने विचारले ते अगदी हास्यास्पद होते. म्हणजे त्यांनी ती टेक्नॉलॉजी, फेसबुक किंवा मोबाईल फोन, अँड्रॉइड हे वापरलेलंच नाही असं दिसत होतं. त्यामुळे हा जो मोठा डिस्कनेक्ट तयार होतो पॉलिसी मेकिंग मध्ये, पॉलिसी मेकर्स मध्ये आणि आजच्या आणि उद्याच्या प्रश्नांमध्ये, ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. आणि यासाठी पॉलिटिकल पार्टीजनी थोडी जास्त रिस्क घेऊन तरुणांना खरं चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं. हा अगदी 100% योग्य मुद्दा आहे. अर्थात हा आपण फक्त अपेक्षाच करू शकतो की राजकीय पक्ष घेतील. मी पुन्हा रुपाली ठोंबरे यांच्याकडे जाईन. रुपालीजी, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचंय, खरं तर हा प्रश्न तुम्हाला आजबेंना आणि तुमच्यासारख्या वर्षानुवर्ष पक्षांना देणाऱ्या कार्यकर्त्यांना लागू असलेला पक्ष आहे. मला एक जरा तुम्ही सांगा, प्रॅक्टिकली सांगा, आम्हाला बाहेरून तसं सगळं लक्षात येतं असं नाही. एका राजकीय कार्यकर्त्याच्या आयुष्यामधला हा करिअर कर्व कसा असतो? नोकरदार मंडळींचं कसं जॉईन झालं, पहिल्या 5 वर्षाच्या आत तुमचे 1-2 प्रमोशन्स होतात आणि वयाच्या 35 पर्यंत एका वरिष्ठ पातळीला, त्यानंतर 40च्या नंतर आणखी वरिष्ठ पातळीला, आणि मग स्टेबल होतात आणि मग नंतर तुम्ही काय असेल ती वरिष्ठ पदं तुम्हाला मिळतात. पण वरिष्ठ होण्याची काही पायऱ्या तुम्ही पार पाडता नोकऱ्या करत असताना. पण आणि हे बिझनेसला पण कदाचित काही प्रमाणात लागू आहे. तुमच्या क्षेत्रातला करिअर कर्व कसा असतो? एक निवडणूक जेव्हा निघून जाते, एक विधान परिषदेला तुम्हाला उमेदवारी मिळत नाही, एक पद, उमेदवारी तर सोडून द्या, एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपद, एखाद्या समितीवरती तुम्हाला घेतलं, अशा जेव्हा संधी जातात तेव्हा त्या आयुष्यात किती वर्ष तुमची जातात निघून? प्रॅक्टिकली सांगा.
ज्यावेळी कार्यकर्ता म्हणून आम्ही येतो, जेव्हा समजायला पहिली नगरसेवक असेल, नगरसेवकानंतर आमदारकी असेल, तर एक लक्षात घ्या 2019ला मी माझाच सगळा पट तुम्हाला सांगते जरूर, जरूर. आयुष्यातला, की 2019ला मी मनसेकडनं तिकीट मागितलं होतं. हो. माझी उमेदवारी निश्चित झाली होती, पण ऐन टायमाला ज्यावेळी माझी उमेदवारी मला देण्यात नाही आली, त्यावेळी मी जवळजवळ 5 ते 10 वर्ष आपण मागे जातो. बरं. आता ते कसं मागे जातो, तर कार्यकर्ता म्हणून जो फ्लो असतो काम करण्याचा, हो. आम्हीही माणसं असल्यानंतर आमचंही मानसिक मनोबल खचतं. मग आता समजा मी त्यात स्वतःला सांभाळून जर काम पुढे करत राहिले, हो. मग त्याच्यानंतर जे काम करत असताना मध्ये पुढच्या वेळेला ही राजकीय समीकरणं बदलत गेली. हो. म्हणजे त्यावेळेला हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढत होतं, भाजप आणि शिवसेना एकत्र लढत हो. होतं. त्यानंतर राजकीय समीकरणं बदलत गेली. हो. मी त्यानंतर मला मनसेने तिकीट नाकारलं म्हणून मी महाविकास आघाडी त्यावेळी असताना माननीय अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला. बरं. आता महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर नेमका माझा जो कसबा मतदारसंघ आहे हा तो काँग्रेसला सुटलेला होता. खरंय. त्यामुळे मी तिकीट मागून सुद्धा मला त्या युती महाविकास आघाडीमध्ये नाही मिळू शकणार, कारण हो. ही पक्षाची वरची जी परत विनिंगची गणितं आहेत, हो. परत वरिष्ठांच्या बैठका, कुणाला जागा जाणार कुणाला नाही जाणार, हा विषय झाला. हा विषय झाल्यानंतर तिथं काँग्रेसला ते तिकीट होतं, ती पोटनिवडणूक झाली आणि त्याच्यानंतर माननीय अजितदादांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर बरं. महायुतीमध्ये गेल्यानंतर आम्हाला पुणे शहरामध्ये महायुतीचे मुरली मोहोळ यांचं काम करावं लागलं, हो. जो पक्षाचा आदेश होता. म्हणजे आम्ही बिनपगारी फुल अधिकारी पक्षाचे चाकर म्हणलात तरी चालेल. खरंय. म्हणजे कार्यकर्ते म्हणा की बाबा कार्यकर्ते मुजोर आहेत, कार्यकर्ते काम काय करत नाही, हे काही प्रमाणात कुणाला अनुभव आले असतील तर बरं. कार्यकर्त्यांसारखं सहनशीलतेचं आणि सहन करण्याचं क्षेत्र जर असेल तर हे राजकारण आहे. क्या बात आहे. एवढं अगदी सोपी 100% राजकारण 100% नाही, हे लक्षात घ्या. हो. वरिष्ठांची बोलणी ऐकायची, वरिष्ठांचे आदेश ऐकायचे, त्यातनं असलेली स्पर्धा तुमच्यावर आपल्यासोबतचे- रुपाली ते तुमच्यावरती अनेक पोलीस केसेस पण आहेत ना, तुम्ही अनेक पोलीस केसेसवर पण अंगावर घेतले आहेत. मधनं तुम्हाला खोटं वाटेल 32 केसेस आहे. मला माहिती आहे, बरोबर आहे. तडीपारी माझ्यावर काढलेली आहे. हो. ती तडीपारी मी कॅन्सल करून घेतलेली आहे. देव कृपेने मी वकीलच असल्यामुळे मला ती प्रोसिजर माहिती आहे, परंतु इतरांना ते शक्य नाहीये. एखाद्याला स्वतःच्याच जर मतदारसंघातनं शहरातनं तडीपार केलं तर Exactly. माझ्यासारखी महिला राहायला जाणार कुठे? प्रश्नच नाही, बरोबर आहे. नातेवाईकांकडे जाणार, साताऱ्याकडे जाईल, कोल्हापूरकडे जाईल, मुंबईमध्ये जाईल. म्हणजे ह्या सगळ्या बेर करावं लागतं. हा राजकीय प्रवास खरंच सांगते अतिशय डेंजर आणि भयान आहे. रिटायरमेंट तर नाही, मानसिक त्रास, ताण, टेन्शन, पैसे उभे करायचे, मतदारसंघामध्ये संपर्क ठेवायचा. आणि आता पुन्हा सांगते, या विधानसभेला आमचा कसबा मतदारसंघ महायुतीकडे गेलेला आहे. हो. म्हणजे आमचा तिकीट मागण्याचा संबंध येतच नाही. हो. आणि जर आम्हाला तिकीट पाहिजे असेल तर आम्ही आमच्या हिमतीवर अपक्ष लढवली पाहिजे, आमचे पैसे ते उभे केले पाहिजे, आमची कार्यकर्त्यांची फळी तशी केली खरं. पाहिजे. जेव्हा आम्ही बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाल म्हणतात, हो. त्याप्रमाणे आम्ही अपक्ष उभं राहिला निवडून आले हो. तर आमची वाहवा होणार. आणि जर आम्ही अपक्ष जरी भरला खरं. आणि पडलो तर ते सगळे दोष, ते म्हणतात ना यशाला हो. अनेक बाप असतात, खरंय. अपयशाला आपणच जबाबदार खरंय, असतो, त्या खरंय. म्हणण्याप्रमाणे असतं. बरं. त्याच्यामुळे युवकांनी बरं. मोठ्या प्रमाणात नक्की यावं, परंतु ही सगळी जी डिपार्टमेंट्स आहेत का 20% ती पूर्ण केली पाहिजेत. नाहीतर ना इकडचे ना तिकडचे. नाही रुपालीजी, मध्यामध्ये आपण तुम्ही बसतो. अगदी त्वेषाने तुम्ही सांगताय, मात्र या तुमच्या भावना खऱ्या आहेत आणि तुम्ही या निमित्तानं बहुधा लाखो असे कार्यकर्ते, सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं मन मोकळं करून तुम्ही सांगताय. तुमच्यावर कार्यकर्ते तुम्हाला घरचे म्हणतात, लष्कराच्या भाकऱ्या भासतो, लोक तुमच्याकडनं कामं घेऊन येतात पण नमत देत नाहीत, पैसा खिशाचा खर्च करावा लागतो. लोकांना मात्र वाटत असतं की याची काहीतरी कामं फायली सेट करत असणार आणि या व्यक्तीला पैसा मिळत असणार आणि हे काही खरं नसतं, त्याची फक्त ससे ओलपट होते. मी रावसाहेब आजबेंकडे जातो आणि त्यानंतर धनंजय लांबेंकडे जाईन. रावसाहेब, मगाशी मी म्हणालो की भाऊसाहेब आजबेंकडे मी जातो. भाऊसाहेब, मगाशी मी म्हणालो की तरुणाई कशी मागे राहते, पण फक्त तरुणाई नाहीये. एकट्या पुण्यामधलं उदाहरण घेऊया आणि आपण इकडे नुसती चर्चा करतोय त्यामुळे नाव घ्यायला काही हरकत नाही. पण आता आझम पानसरे नाव मला पटकन आठवलं, किंवा आमचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासून कार्यकर्ते असलेले उल्हास पवारांसारखा माणूस आहे, किंवा राष्ट्रवादी उल्हास पवारांना तरी विधान परिषदेवरती किंवा उर्वरित महाराष्ट्र महामंडळ वगैरे त्यांना मिळालं होतं. पण
पण अशी माणसं विधानसभेत असायला हवी गरिमा वाढवण्यासाठी. किंवा अंकुश काकडे किती मोठं नाव आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अख्खं जग इकडचं तिकडे होईल, पण त्यांची हयात राष्ट्रवादीत गेली, पण ना कधी परिषद ना कधी महामंडळ, विधानसभेचा तर प्रश्नच नाही. मग हयात गेल्यानंतर सुद्धा यांच्या निष्ठा कायम राहतात. आणि तरवी तिकीट वाटपाच्या वेळी मात्र भाजपतून आलेले, शिंदेच्या सेनेतून आलेले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेले यांना तिकीटं लगेच दिली जातात. कसं व्हायचं मग राजकारणाचं? नाही प्रसन्नजी, यात दोन मुद्दे आहेत. एक जसं मी आधी म्हणालो की निवडणुकीय राजकारणाच्या अनुषंगानं आपण लोकांचा, कार्यकर्त्यांचा विचार करत असू तर इलेक्टिव्ह मेरिट हे खरं तर खूपच असा क्रायटेरिया झालाय की प्रत्येक पक्ष त्याच्यावर आता अलीकडच्या काळामध्ये खूपच प्राधान्यानं लक्ष देतो. त्यामुळे त्या निकषात जर ती व्यक्ती बसत नसेल तर अदरवाईज म्हणजे त्या व्यक्तीकडे इतर जरी गुण दिसत असले पण त्या याच्यात बसत नसेल तर मग ती संधी मिळत नाही, हा एक भाग. आणि दुसरं मला एक आवर्जून प्रसन्नजी तुम्हाला सांगायचंय की होतं असं की 288 आमदार किंवा स्थानिक स्वराज संस्थांमधले प्रतिनिधी म्हणजे हे विजिबली आपल्याला दिसतात किंवा ते पॉवर सेंटर म्हणून दिसतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी, त्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही पोहोचलात म्हणजेच तुमचं म्हणजे तुमचं जे काही राजकीय हेतू किंवा ज्या कारणाने तुम्ही त्या पक्षामध्ये आलेला तो हेतू साध्य होतो. पण ते तसं नाहीये हे मला सांगू द्या. कारण त्या व्यतिरिक्त पक्षाची खूप मोठी अशी एक यंत्रणा असते, सरकारची पण खूप मोठी अशी यंत्रणा असते. आणि मी निश्चित माझ्या अनुभवानं आणि माझ्या निरीक्षणानं पण सांगतो की कुठे ना कुठे तुम्हाला संधी मिळत जाते. पण मुद्दा असा आहे की ती संधी मिळणं ती म्हणजे अगदी आयती तुमच्या ताटामध्ये आली तुम्हाला मिळाली अशा पद्धतीने होत नाही. कारण एक फॅक्ट आपण स्वीकारायला हवी की राजकारण हे अत्यंत कठोर कॉम्पिटिशन असणारं एक फील्ड आहे. आणि याच्यामध्ये असणारी पदं आणि त्याच्यासाठी इच्छुक असणारी लोक याचं खूप डिस्प्रपोर्शनेट प्रमाण आहे. त्यामुळे ही कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. आणि ज्या पद्धतीने असं म्हटलं जातं का वीक इज लॉंग टाइम इन पॉलिटिक्स, म्हणजे सांगण्याचा माझा मतीत अर्थ असा आहे की कायम रेलेव्हंट राहणं कार्यकर्त्यासाठी, नेत्यासाठी हे खूप चॅलेंजिंग आहे. हे रेलेव्हंट राहता नाही आलं तर मग वरवर पाहता 2-3 तुमच्याकडे चांगले गुण असले तरी मला हा प्रश्न म्हणजे ठीक आहे भाऊसाहेब तुमची थोडी अडचण होईल, पण मला हे जे तुम्ही म्हणजे मला कौतुकाने सांगतोय की तुम्ही तुमच्या पक्षाला, तुमच्या म्हणजे एकूणच राजकीय पक्षांना सावरून घेताय की कसं इतर पण पदं असतात, कशा प्रकारे राजकीय पक्षांच्या मर्यादा असतात. म्हणजे उर्मिला मातोंडकर घेणं काँग्रेसला चालतं, शिवसेनेला चालतं. शिवसेना फुटल्यानंतर मॅडमनी एकाही शब्दाने या पक्षाबद्दलचं आपला प्रेम जिव्हाळा व्यक्त केलेला नाही. काँग्रेसच्या बाबतीत झाल्यानंतर या मधल्या काळामध्ये एवढ्या घटना घडल्या, मॅडमनी एकदाही तोंड उघडलेलं नाही उर्मिला मातोंडकरांनी. मात्र त्यांना तिकीट मात्र दिलं पाहिजे, काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र त्यांच्यासाठी राबले पाहिजेत. माझा तोच प्रश्न आहे लांबे सर, म्हणजे हे सारखे फटके खात जाऊन सुद्धा जर का तुम्हाला दिसते की या माणसांना प्रतिसाद मिळत नाहीये, मग तुमच्या पक्षातल्या लोकांना वाढवा ना, ती मोठं कधी होणार? मी जशी 2-3 नावं घेतली तशी मला खात्री आहे तुम्ही मराठवाड्यातली 10 नावं तर तुम्ही लगेच सांगाल. नक्कीच. नाही, इथे संभाजीनगरमधलं एक उदाहरण आपण घेऊया. 2014 मध्ये जेव्हा इम्तियाज जलील हा एक नवीन चेहरा राजकारणामध्ये आला MIMच्या मार्फत, आणि 14 मध्ये मग इथे स्थानिक पातळीवरती जी लढत झाली त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये परत त्या गोष्टीची पुनरावृत्ती होता होता थांबली. म्हणजे त्याच्यानंतर ते खासदार म्हणून ते निवडून आले. तर या ज्या गोष्टी आहेत, नवीन चेहरे येण्याचा पर्यंतचा जो प्रश्न आहे, तर अशा जर काही परिस्थिती निर्माण झाल्या तरच ही नवीन चेहरे आपल्या राजकारणामध्ये येतात किंवा विधिमंडळापर्यंत ते पोहोचू शकतात. दुसरं एक मला याच्यामध्ये एक सांगायचं आहे, प्रकर्षानं जे जाणवतं की राजकीय पक्ष जॉईन करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे काही कामं मिळतात म्हणून काही मंडळी जातात, काही मंडळी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळतात म्हणून, काही मंडळी खरंच विचारांनी एखाद्या नेत्याच्या प्रभावित होऊन, जे की आपण बघितलं की बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, तर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जाणारे पण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि आता जे आपण बघतो आहोत ताज्या परिस्थितीमध्ये की कालपासून अर्ज घ्यायला सुरुवात झाली आणि अक्षरशः शेकड्यांनी अर्ज लोक नेत आहेत. कोण आहेत ही मंडळी? तर याच्यापैकी बरेच जण ऍस्पायरंट पण आहेत. बऱ्याच जणांना याच्यामध्ये गाजर देऊन माघार घ्यायला लावली जाईल की मी तुला आता महापालिकेची संधी नक्की देईन किंवा पुढे येणाऱ्या सरकारमध्ये मी महामंडळ वगैरे देईल. तर मला असं वाटतं की 99% कार्यकर्ते हे त्या गाजराच्याच वरतीच विसंबून असतात. म्हणजे त्यांना आपल्या नेत्यावर विश्वास असतो, परंतु अशी कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली की त्यांना सगळ्यांना काही वाटप करता येत नाही आणि मग काही लोकांची नाराजी होते. याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की त्या कार्यकर्त्यामध्ये पण ते इलेक्टिव्ह मेरिट, जसं आता सर म्हणाले, कसबे सर,
त्याप्रमाणे इलेक्टिव्ह मेरिट त्याच्यामध्ये असलंच पाहिजे, परंतु त्याचा जनसंपर्क कसा आहे, बरं. त्याला जसं आता आपण मातोंडकरांचं उदाहरण आपण घेतलं की फक्त सेलिब्रिटींच्या नावावरती मतं मिळतील का, बरोबर हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. निवडणूक येते तोंडावरती, आता अनेक सेलिब्रिटींना प्रचारक म्हणून पण अनेक पक्ष अडॉप्ट करतील आणि सर्वदूर त्यांचा प्रचार होईल, पण याचा किती असा उपयोग होतो, कारण निवडणूक हा पूर्णपणे गंभीर एक असा विषय आहे. याच्यामध्ये एक म्हणजे तेवढ्या सभेला गर्दी व्हावी म्हणून तेवढ्या पुरतं जर हे चेहरे वापरायचे असतील तर काहीच हरकत नाही, परंतु नवीन कार्यकर्त्यांना म्हणजे अगदी विद्यापीठापासून कॉलेजेसपासून निवडणुका एकतर सुरू व्हायला पाहिजेत आणि त्याच्यातून हे कार्यकर्ते घडत जातील. आणि जसं की प्रमोद महाजन बघतो आपण, गोपीनाथराव मुंडे बघतो, काँग्रेसमध्ये पण अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील. तर ही अगदी खालच्या पातळीवरून आलेली नेतृत्व कौशल्य सिद्ध केलेली लोक, या लोकांना जर आपण म्हणजे अगदी प्रस्थापितांच्या विरोधात केलं तरी या लोकांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे अशी कार्यकर्ते शोधण्याची आता गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही जो शेवटचा शब्द वापरला तोच घेऊन मी संग्रामकडे जाईन आणि त्यानंतर पुन्हा रुपाली ठोंबरेंकडे मला जायचं आहे काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन. संग्राम, हा जो आहे की कार्यकर्ते शोधले पाहिजेत, म्हणजे थोडक्यात अशी माणसं वेचून आपल्या पक्षात आणण्याचं एक प्रक्रिया खरंच सुरुवातीच्या पिढ्या जेव्हा होत्या तेव्हा तसं होत होतं. R.R. पाटील शरद पवारांकडनं आणले गेले आणि अशी अनेक नावं, अनेक प्रशासकीय अधिकारी निवडून त्या पक्षात आली, ती जॉईन झाली, त्या नेत्यांचं त्याला कारणीभूत आहे. मला जेवढं माहिती आहे त्यानुसार तुम्ही स्वतःहून काँग्रेसला गेला होता. तुमची राजकीय पार्श्वभूमी तशी आहे, तुमचे पिताश्री सुद्धा IPS राहिलेले आहेत आणि थोडे राजकारणात आम आदमी पार्टीशी पण आय गेस संबंधित होते. पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की राजकीय पक्ष असा रीच आउट करणे, त्यांचं आउटरीच असणं आणि लोकांना आपल्यासोबत आणणं, ठीक आहे, अगदी उमेदवारी नाही पण किमान आमच्या कमिटीजमध्ये या, आम्ही तुम्हाला काही वेगळ्या पदांवरती देतो, तुम्हाला तिकडे. मी तर तुम्हाला हे पण सांगतो, मी राजकीय पक्षाचं नाव घेत नाही, नवीन चेहऱ्याला बोलवलं तर तिकडनं फोन येतो की अरे चर्चेतून डायरेक्ट त्याला घरी बोलवलं जातं की तुम्ही परत या आणि तेच चेहरे दिले जातात. मग मला सांगा संग्राम, की कसे तुमच्यासारखी पिढी, विविध फील्डमधली पिढी त्या पक्षांमध्ये पुढे जाणार? प्रसन्न, मी 2002 मध्ये माझा रेडिओचा पहिला जॉब 20 वर्षांचा मी तेव्हा होतो, तो सोडून काँग्रेस पक्षात गेलो. इथे पुणे शहर युवक काँग्रेस जॉईन केली. बरं. आणि तेव्हा ते करणं तसं सोपं होतं कदाचित, तेव्हाही माझा रेडिओचा कार्यक्रम पॉप्युलर होता म्हणून उर्मिला माटोंडकर सारखं मलाही घेतलं असेल. पण माझी खरी ओळख सॅम पिट्रोडांशी झाली आणि सॅमने माझी ओळख राहुल गांधींशी करून. बरं. म्हणजे अर्थात जर तुमचा रीच असेल, नेटवर्किंग असेल तर तुम्हाला तिथं पोहोचता येतं. बरं. पण मुळातच अगदी सामान्य कार्यकर्त्यांनी, सामान्य तरुणांनी राजकारणात यावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. काँग्रेस पक्षाने सुद्धा ते केलेले आहेत. त्याची एक सिस्टम असावी, त्याची एक प्रोसेस असावी, असं राहुल गांधींचं खूप आधीपासून म्हणणं आहे. त्यावर त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. पण शेवटी प्रश्न तोच येतो, मगाशी जे भाऊसाहेब म्हणत होते की जिथे स्टेक्स हाय असतात आणि अनेक लोक तिथे प्रस्थापित बसलेले असतात, म्हणजे उदाहरणार्थ मलाही असं खूप वाटतं की माझे मित्र प्रसन्न जोशी यांनी संपादक व्हावं, पण ते अजून संपादक नाही. माझी झालेली इच्छा पूर्ण झालेली आहे, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. नथिंग डुईंग. माझा आता स्वतःला काही वेगळा विषय करायचा आहे, मला ओढू नका यामध्ये, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. सो जोक्स अपार्ट, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रस्थापित लोक असतात आणि पिरामिड असतो ना, इट्स ऑलवेज लोनली ऍट द टॉप. वरच्या जागा खूप कमी असतात. आय थिंक तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण मुळात काँग्रेस सारख्या पक्षाला किंवा लेफ्ट ऑफ सेंट्रिस्ट पॉलिटिक्स करणाऱ्या पक्षांचा प्रॉब्लेम असा होतो की सेक्युलरिझम, प्रोग्रेसिव्ह किंवा लिबरल व्हॅल्यूज, पुरोगामी विचार हा काही तरुणांसाठी अगदी असा काही बरोबर आहे अशी आयडिओलॉजी नाही की ज्याला ते अगदी असे ओढून येतील, हे केलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. आणि जे उजवे विचार असतात, राईट विंग जो विचार असतो तो जरा जास्त इनिशियली अट्रॅक्ट करणारा असतो तरुणांसाठी. तर हाही फरक आहे. अर्थात हा म्हणजे या गोष्टी जोपर्यंत तुम्ही पक्षाच्या आतून काम करत नाही तोपर्यंत आपल्या समोर येणार नाहीत. आणि तीच या चर्चेचा एक चांगला गोष्ट अशी दिसतात की पक्षातून आतमध्ये काम केलेली माणसं या निमित्तानं बोलतायत. मी रुपाली यांच्याकडे जातो. रुपालीजी, 2 पक्ष आपण बदललेले, त्यातल्या मनसेकडे मला तुम्हाला पहिल्यांदा जरा विचारायचं आहे. मनसे सुरू झालाच तेव्हाच तो विस्थापितांसाठीचा होता, कारण बाकी सगळे प्रस्थापित झाले होते. एक नवीन वातावरण तयार झालं होतं आणि आम्हाला आठवते तुमची त्यावेळची सगळी डॅशिंग आंदोलनं आणि त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग पुढे काय झालं, अनेक तेव्हाचे पाठीराखे का सोडून गेले तुमच्या सकट, हा एक पहिला मुद्दा. आणि हे अनेक पक्षांच्या बाबतीत होतं की अरे इकडे परत तेच व्हायला लागलेलं आहे. आणि माझा दुसरा प्रश्न असा की मी जेव्हा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणतो तेव्हा ती एक जेनेरिक टर्म होते, पण त्याच्यात सुद्धा जर का ती महिला, स्त्री, मुलगी असेल तर तिला दुहेरी आव्हानांना तोंड द्यायचं असतं. एक आपल्यासारखेच मोठ्या संख्येने पहिल्यांदा असलेले भरपूर पुरुष त्या पक्षातले आणि जोडीला
मर्यादित महिलांमध्ये जाऊ शकणारी पदं आणि त्याचे काही परिणाम काही अनुभव तुम्हाला सुद्धा आलेली आहेत. एक तर निवडक मर्यादित पदं असतात, ती एकेकाला जाणं हा अगदी कॉमन सेन्स आहे. काही पक्षांची भूमिका आहे की एका व्यक्तीला एक पद. मग असं जेव्हा होतं त्यावेळी कसं तुम्ही स्वतःला सावरता? असे जेव्हा अनुभव तुम्हाला मनसेपासून आलं असेल तेव्हा कशी मनस्थिती होती आणि आजही तुम्हाला जेव्हा त्या अनुभवातून परत परत जावं लागतं त्यावेळी काय वाटतं? रुपालीजी, तुम्ही माईक ऑफ केलाय, कदाचित माईक ऑफ केलाय, बोला. मनसेचा विषय असा आहे की मनसे 2006 ला स्थापन झाली. त्यावेळी आम्ही माननीय राजसाहेबांकडे प्रेरित होऊन युवक वर्ग त्यांच्या पक्षात गेलो आणि आम्ही आमचंच काम करत होतो. आमच्या मागे फक्त राज ठाकरे हाच एक नेता होता, दुसरे कोणी नव्हतं. त्याच्यामध्ये आंदोलनं झाली, जेलवाऱ्या झाल्या. आम्ही त्या अनुभवाने स्वतःला सावरत घडत गेलो. परंतु 2019 ला ज्या पद्धतीने तिकीट मागितल्यानंतर ऐन टायमाला नितीन गडकरी साहेबांनी माननीय राजसाहेबांची भेट घेऊन ज्या पद्धतीने आमचं तिकीट कापलं, तेव्हा कुठेतरी आम्ही जे राजकारणामध्ये अत्यंत म्हणजे ती नशा म्हणली तरी चालेल, त्या उत्साहाने काम करत होतो, ती आमची नशा खडकन उतरली गेली की इथे विनिंग सीट साठी किंवा पक्ष एकमेकांचे उमेदवार कापण्यासाठी हे जे काही राजकारण घडतं हे आपल्याला स्वीकारलेलं पाहिजे. हा झाला मनसेचा पाठ. आता एक व्यक्ती एक पद, महिलांना खरोखरच खूप आव्हान आहे. परंतु जे पक्षाचे अध्यक्ष असतात त्यांच्या खाली जी दुसरी दुफळी असते ना, ती त्या अध्यक्षांना अंधारात ठेवून खाली काम करत असते. आणि मग ठराविक ज्या महिला आहेत की ज्यांच्याकडे काहीच काम नाहीये, परंतु त्यांना सातत्याने कुठेतरी ऍडजस्ट केलं जातं किंवा पद दिली जातात, त्यावेळी इतर महिला बोलताना कचरते की आपण कशाला याच्यात पडायचं. समजा आपण त्यांची तक्रार केली तर तिच्यासोबत आपले वरिष्ठच नेते आहेत त्या महिलेसोबत, मग आपल्याला राजकारणातनं बाहेर काढतील किंवा या विषयात आपण पडायलाच नको, आपण नेक्स्ट टाइम विचार करू. अशाही खूप महिला विचार करणाऱ्या आहेत. खरं तर प्रत्येक पक्षाच्या संघटनेतल्या लोकांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी महिलांना एक मुक्त वातावरण दिलं पाहिजे. तुम्ही जर 50% आमच्या खांद्यावर जबाबदारी पेलवतोय, निश्चितच जसं पुरुषांमध्ये कॉम्पिटिशन असते, आमच्या महिलांमध्ये ज्या काम करणार असतील त्यांना बळ दिलं पाहिजे. तिथे त्यांची हेल्दी कॉम्पिटिशन होऊन त्यांना महिला ऍडजस्ट होतात. लक्षात घ्या की बाबा नाही मिळालं, जसं मी राज्यपाल नियुक्त आमदार मागितलं, परंतु एक राजकारणी म्हणून मला माहितीये की आपल्याला मिळू शकत नाही, त्यांची गणित वेगळी आहे. तुम्ही मगाचपासून उर्मिला मातोंडकर म्हणतात, उर्मिला मातोंडकर या सेलिब्रिटीला राज्यपाल नियुक्त आमदारावरच घेतलं पाहिजे, परंतु पक्षाने त्यावेळी आधी विचार केला की बाबा यांना तिकीट देऊ, या निवडून येतील, आपल्याला त्याचा फायदा होईल. जसं मुख्यमंत्री बनण्यासाठी जी मॅजिक फिगर पाहिजे, निवडून येणाऱ्या आमदारांची फिगर पाहिजे, ती जमवू, या सगळी गणित पक्ष हा करत असतो. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. तर परिस्थिती बदलली गेली असली तरीही महिलांना हे दुय्यम स्थान आहे. कुणी असू द्या, कुणीही असू द्या, म्हणजे याला आपण मोठ्या शरद नाही, तुम्ही रुपालीजी ते म्हणताय ते खरं आहे, साधी गोष्ट आहे. जर का प्रत्येक पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्ष कोण असा प्रश्न बाहेर विचारला तर शक्यतो कोणाला लगेच आठवत नाही. म्हणजे मला माहिती आहे भाजपचे बावनकुळे आहेत, मला माहिती आहे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार आहेत, पण म्हणजे उदाहरणार्थ सुप्रिया सुळेंच्या नंतर त्यांची जी महिला राष्ट्रवादीची विंग आहे त्यांचे कार्यकर्ते सोडता इतरांना लगेच आठवणार नाही त्याचे प्रदेशाध्यक्ष कोण आहेत, त्यांना तिकीट वाटपामध्ये कोणत्या काही रोल असतो की नाही, कारण तिकीट वाटपामध्ये सुद्धा पुन्हा पक्षाची सगळी मेल विंगच असते, ती सगळे प्रमुख पदाधिकारी असतात. त्यामुळे रुपालीजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. शेवटचा काय वेळ उरलाय, मी त्याच्या प्रत्येकाकडे थोडी कमेंट प्रत्येकाची जाणून घेईन. मी भाऊसाहेब आजबेंपासून सुरुवात करतो. भाऊसाहेब, हा मुद्दा अनेकदा चर्चेत आलेला आहे. काही पक्षांनी स्वतःकडे रोल केलेला आहे की सुमारे 75च्या नंतर राजकारणातून निवृत्ती. काही जणांकडे असा सुद्धा अघोषित किंवा लिखित नियम आहे की 2 टर्म किंवा 3 टर्म झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून पक्षाच्या वेगळ्या विभागामध्ये देण्यात येईल किंवा वेगळ्या काही संधी देण्यात येतील, किंवा आता तुम्ही परिषदेवर जा, राज्यसभेवर जा. उदाहरणार्थ शरद पवारांनी स्वतःच एक भूमिका घेतली की मी आता निवडणूक लढवणार नाही, ते राज्यसभेवर गेले. असे काही संकेत, पायंडे, नियम बनवायला हवेत, खास करून काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षात. नाही, मला वाटतं ही फील्ड अशी आहे की याच्यामध्ये तुमचा रिलेव्हन्स, उपयुक्तता मूल्य, उपद्रव मूल्य आणि त्यातून जे राजकारणाला दिशा देणं हे ठरतं. त्याचा वयाशी तसा संबंध नाही. म्हणजे 80व्या वर्षी तुम्ही ते करू शकता, 25व्या वर्षी तुम्ही करू शकता. त्यामुळे तसे संकेत असल्याला म्हणजे एखाद्या पक्षाला लावले तरी त्याला काय अर्थ राहणार नाही, हे आपल्याला पुढच्या वर्षी लक्षात येईलच. नाही, पण भाऊसाहेब, माझा साधा मुद्दा आहे, तसा आपण विधानसभा निवडणुकांपुरता घेऊ
एका मतदारसंघातून एक व्यक्ती किमान 2 ते 3 टर्म्स साधारण ठीक आहे, पहिलं टर्म ही एस्टॅब्लिश व्हायला, पुढचे 2 टर्म तुमच्या कर्तृत्वाचं मेहनतीचं फळ म्हणून, पण 3 टर्मच्या नंतर तिकडे पद बदलणार आणि ते त्या आधीच्या व्यक्तीच्या घरात जाणार नाही, असा एक नियम करता येऊ शकतो का, करावा का? नाही, तो नियम करू नये असंही माझं मत आहे आणि तो नियम करूनही उपयोग होणार नाही असंही माझं मत आहे. कारण मी जे आधी उत्तर दिलं तीच भूमिका माझी याबाबत आहे की मुळात म्हणजे राजकीय पक्ष आणि पुन्हा समाज देश तो चालवणं या अर्थाने आपण जर विचार केला तर त्यासाठी तुमच्याकडे जे कौशल्य हवीत किंवा इतर जे काही तुमच्याकडे गुण असले पाहिजेत त्याचा आणि वयाचा संबंध नाही. जसं PV नरसिंहरावांबाबत आपण बघतो की खरं तर ते रिटायरमेंटसाठी हैदराबादला निघून गेलेले होते, पण पुन्हा ते पंतप्रधान झाले आणि त्यांच्या काळातच कशा पद्धतीने गोष्टी बदलत गेल्या, आर्थिक जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि या भाऊसाहेब पण म्हणून केली आपण पाहिलं. भाऊसाहेब पण म्हणून तुम्ही तुमचं वय PV नरसिंहराव, तुम्ही तुमच्या वयाचा PV नरसिंहराव वय गाठेपर्यंत तुम्ही थांबणार आहात का? सचिन सावंतांचं नाव घातलं होतं पण त्या राज्यपाल नियुक्तीमधून कसं बाहेर काढण्यात आलं, नंतर अतुल लोंढेंसारखा माणूस आज तुमच्याकडे नागपूरमध्ये विदर्भामध्ये जे काही चेहरे त्यातली पुढची फळी आहे, आता ते ज्येष्ठ झाले, त्यांना मोठ्या पदांवरती कुठे घेतलं जात नाही किंवा जागा, मला माहित नाही त्यांना यावेळी जागा सुटली की नाही. मी जातो पुन्हा एकदा रेडिओ जॉकी आपले मित्र संग्राम आपल्यासोबत आहेत. संग्राम, आम आदमी पार्टी जेव्हा महाराष्ट्रात आली होती अनेक नवीन चेहरे बघायला मिळाले होते. 2014चा सुमार होता आणि सगळे चेहरे बघायला मिळत होते. पुण्यामध्ये तिकडचे असे अनेक चेहरे पुण्यासह अनेक ठिकाणी बघायला मिळाले होते. तुम्हाला असं वाटतं की नवे पक्ष, विशेषतः आता यावेळी जर का बघायचं झालं तर वंचित बहुजन आघाडी नवीन चेहरे देत आहे, तिसरी आघाडी जी बच्चू कडू आणि राजू शेट्टींची आहे ती नवीन चेहरे देते आणि मनसे सुद्धा देत आहे, यांच्याकडेच आता अपेक्षा ठेवू शकतो आपण? मुळात जेव्हा असे पक्ष नवीन चेहऱ्यांना चान्स देतात तेव्हा त्यांच्याकडे दुसरं ऑप्शन नसतं. अच्छा. फार काहीतरी तुम्ही म्हणाल तशी काहीतरी प्रोसेस किंवा त्यांनी नवीन फिलॉसॉफी अंगीकारली असं नाही, त्यांना ऑप्शन नाहीये म्हणून ते कदाचित ते करत असतील. पण प्रस्थापित सगळ्या पक्षांमध्ये सुद्धा, उदाहरणार्थ काँग्रेस पक्षामध्ये संगम नावाचं एक ट्रेनिंग युनिट सचिन राव आणि मीनाक्षी नटराजन फॉर्मर मेंबर ऑफ पार्लमेंट चालवतात. त्याची प्रोसेस हीच आहे की नवीन लोकांना किंवा जे ग्रासरूट्सवर काम करतात तरुण आहेत, थोडासा एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला आहे, त्यांना पुढे कसं आणता येईल, त्यांना लिडरशिपसाठी कसं तयार करता येईल, असे एक्सपेरिमेंट सगळीकडे होत आहेत. पण प्रसन्न, आपली लोकशाही इतकी कॉम्प्लेक्स आहे, इतकी कॉम्प्लिकेटेड आहे की असा जर रूल तुम्ही मगाशी जो म्हणालात की एक ग्लोबल काहीतरी स्ट्रक्चर आपण बनवावं की रिटायरमेंट एज असा वगैरे, तर ते प्रॅक्टिकली कधीच काम करणार नाही, वर्क करणार नाहीये. त्यामुळे मला वाटतं तरुणांनी ठरवावं की मला हे का करायचंय, मुळातच मला आमदार खासदार व्हायचंय म्हणूनच हे करायचंय, किंवा आपल्या अस्सल जसे आमचे आजोबा मोरगावला असताना म्हणायचे की तुम्हाला ती खाज असेल तर तुम्ही ते करा, मग तुम्हाला काय मिळेल काय मिळणार नाही, कधी मिळेल वगैरे याकडे फार लक्ष देऊ नका. बरं, मी शेवट धनंजय लांबेंकडे कन्क्लुडिंग रिमार्क्ससाठी त्यांच्याकडे जाईन, त्यापूर्वी पुन्हा एकदा रुपाली ठोंबरेंकडे मी जाईन. रुपालीजी, काय परिस्थिती आहे त्याबद्दल डिस्कशन झालेलं आहे, पण आता तुमच्यासारखी मंडळी जी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल जीवन जगतायत राजकीय, आता यावेळी काय झालं ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय, तर मग काय आता पुढे काय, आता पुन्हा 2029 साठी रुपाली ठोंबरेंचे प्रयत्न चालू राहणार? नक्कीच चालू राहणार. आणि शेवटी कार्यकर्ता म्हणून जो पक्ष आदेश देईल तो नाईलाजाने का होईना तो मान्य करावा लागतो आणि आमच्या उमेदवारांचा प्रचार हा आम्हाला करावाच लागतो. कारण का आमचे उमेदवार जोपर्यंत निवडून येणार नाही तोपर्यंत आमचे अजितदादा मुख्यमंत्री बनू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल पहिलं झालं तर आमचं भविष्य होणार आहे. त्यामुळे पक्षाने दिलेला आदेश हा कार्यकर्त्यांना मान्य करावा लागतो. पण रुपालीजी, या काळात जेव्हा तुम्हाला इतर काही पक्षांकडनं बोलावणं आलं, मग जिथे तुमची म्हणजे जर का जिथे आपली किंमत होत नाही किंवा संधी मिळत नाही, अगदी एखाद्या राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद असो किंवा अन्य कुठली मंडळाची सदस्य सचिव पद वगैरे असो, मग अशावेळी तुम्ही पक्ष बदलण्याचा विचार नाही केला या मधल्या काळात? नाही, पक्षाच्या खूप ऑफर आल्या, परंतु विचार नंतर मनात येतो की सातत्याने आपण बदलून काय करणार. 2च वर्ष झाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेली, त्याच्यामुळे थोडं कुठेतरी आपली सहनशीलता आणि मॅच्युरिटी पण दिसली पाहिजे. नाहीतर मीच निवडून येणार आणि मी अपक्ष लढणार, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ते तेवढंही सोपं नसतं. त्याच्यामुळे काही राजकीय समीकरणासाठी ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात. बरं भाऊसाहेब, आज एक प्रश्न माझा राहिला होता, तो त्यानिमित्तानं कम्प्लीट होईल, जो काही थोडा वेळ मिळाला आहे तो, की ग्रामीण महाराष्ट्राची पुढचं नेतृत्व मोठ्या संख्येनं, शेवटी ग्रामीण महाराष्ट्र, उर्वरित सगळा मुंबई बाहेरचा, काही प्रमुख शहरांच्या बाहेरचा ग्रामीण महाराष्ट्र ठरवत असतो, राजकारण ठरवत असतो. पण तिथे बघावं तर इतकी प्रचंड टॅलेंटेड पिढी आहे, शेतकऱ्यांची मुलं आहेत, विविध क्षेत्रातली आहेत, 12 बलुतेदारांची पुढची पिढी आहे,
पण आम्हाला दिसतं तिकडे सुद्धा पुन्हा आता उदाहरणार्थ मला जे एकदम रावसाहेब दानवे त्यांचे चिरंजीव यावेळी लढवणार आहेत आणि अशीच नावं तुम्हाला बाकीच्या ठिकाणी बघायला मिळतात. शहरांमध्ये किमान करिअर तरी आहेत दुसरी, म्हणजे नाहीच झालं राजकारणात संग्राम खोपडे आरजे म्हणून प्रसिद्धच आहे, पण ग्रामीण भागामध्ये एक पक्ष निवडलेला असतो, कुठल्या तरी संघटनेबरोबर असतो, ते कधी मोठे होणार? त्याच्यावरती तुम्ही ग्रामीण महाराष्ट्राच्या तरुणाईने काय करायचं? नाही, इंटरेस्टिंगली तुम्ही जसं म्हणालात की शहरामध्ये किमान ती अपॉर्च्युनिटी दिसते, त्यामागचं मुख्य कारण असं आहे की तुम्हाला जी रिसोर्सेस उभे करायचे असतात ती सेवा क्षेत्रामुळे किंवा संबंधित क्षेत्रामुळे शहरात तुम्हाला उभी करता येतात आणि त्याच्यानुसार पण इंटरेस्टिंगली तुम्हाला अशी अनेक उदाहरणं सापडतील की जे मुंबईमध्ये होते, जिथे त्यांनी रिसोर्सेस उभे केले आणि आता ते ग्रामीण भागामध्ये जाऊन आमदार झालेत किंवा तिथे ते त्या पद्धतीने हे करतात. त्यामुळे मी असं म्हणेल की ग्रामीण भागातले तरुण आहेत, त्यांच्या पुढे अडचण मुख्य अशी होते की समजा बीड सारखा, जालना सारखा, हिंगोली सारखा, परभणी सारखा भाग असेल तर तिथं अर्थकारण तुम्ही काय सेट करणार, तिथे रिसोर्सेस तुम्ही काय उभे करणार. त्याच्यामुळे तो त्यांच्या पुढचा मेन चॅलेंज आहे. त्याच्यावर जे मात करू शकतात ते मला वाटतं या प्रोसेसमध्ये मग यशस्वी होण्याची शक्यता तयार होते. नाही, एक्झॅक्टली. मी म्हणून मगाशी मी दानवेंचं नाव घेतलं तसं मी राणेंचंही घेऊ शकतो. राणेंची दोन्ही मुलं, एक शिवसेना एक भाजपमधून जागा त्यांना कुडाळ आणि कणकवलीच्या मिळणार आहेत. म्हणजे तिथले जे कोणी राजकीय पक्ष असतील, भाजपचे सेनेचे कार्यकर्ते असतील, त्यांच्यासाठी ती संधी गेली. ते पुन्हा कधी येतील तेव्हा पुढे येतील. आणि ह्या सगळ्या पक्षांना लागू आहे. मी फक्त एक दोन नावं घेतली म्हणून काही त्या पक्षाच्या बाबतीत मी पक्षपाती नाही आहे. मी लांबेंकडे येतो. धनंजय लांबेजी, ही सगळी परिस्थिती झाली, इतकी वर्ष आपण माध्यमांच्या नजरेतून या सगळ्या घडामोडी बघतोय. मग जी भाकरी फिरणं आहे, मला आठवतंय शरद पवारांचं एक वाक्य त्यांनी नुकतंच व्यक्त केलं होतं आणि अजित पवार त्याच्या राष्ट्रवादीतून बाहेर किंवा पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांचं वाक्य व्हायरल झालं. ते एका कार्यक्रमात म्हणतात की तरुणांना खुर्ची खेचायची असते, अन्यथा आम्ही म्हणजे वृद्ध अशा अर्थानं आम्ही मंडळी खुर्ची सोडत नसतो, असं त्यांचं वाक्य आहे. जाहीर आहे, ते सोशल मीडियावर आजही मिळेल. पण मग मला सांगा, ही खुर्ची नाही ना खेचतायत तरुणाईला, विस्थापितांना नाही खेचतायत ही खुर्ची, तर मग मार्ग काय? ते प्रसन्न, मला याच्यामध्ये एक थोडंसं सांगायचं, मागे जाऊया थोडंसं. बाळासाहेबांचं अनुभव अख्ख्या महाराष्ट्राने घेतलेला आहे. मुंबईनंतर संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा शिवसेना रुजली आणि बाळासाहेबांनी ज्याच्या खांद्यावरती हात ठेवला, ज्याच्या पाठीवर हात ठेवला, तो माणूस त्याला हवं ते बनला. म्हणजे त्याच्यासाठी काय होतं की एक करिस्मॅटिक नेतृत्व जर तुमच्याकडे असेल तर लोक तुम्ही सांगाल ते ऐकतात. म्हणजे इथे तर अशी परिस्थिती झाली होती की साहेब तुम्ही कोणीही द्या, अगदी तळागाळातलं. आणि मग त्यावेळेस आपण बघतो आहोत की आताचे जे अनुभवी आमदार झालेत की अक्षरशः म्हणजे अगदी छोटी छोटी कामं करणारी मंडळी, त्याच्यामध्ये केबल नेटवर्किंग मध्ये जी काही मंडळी होती ती बऱ्यापैकी होती. गुलाबराव पाटीलांसारखं नाव आहे झालं त्यावेळेस, ते केबल टीव्हीचं सगळं प्रस्थ त्यावेळेस होतं. तर असे जे आहेत, किंवा आपण आत्ताचे संजय शिरसाटजी म्हटलो, अगदी ज्यांना राजकीय पार्श्वभूमी अजिबातच नव्हती, अशा लोकांच्या पाठीवरती, डोक्यावरती हात ठेवला बाळासाहेबांनी. आणि त्याच्यानंतर मात्र हे वातावरण काही दिसलं नाही. त्याच्यानंतर झालं असं की कार्यकर्त्यांना स्वतःमध्ये काहीतरी एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी ती डेव्हलप ज्याच्यामध्ये होती, त्याच्या भोवती मग हे सगळं फिरायला लागलं. मग तो कधी कंत्राटदार झालेला असेल, मग तो एखादा त्याचा मुख्य प्रचारक झालेला असेल त्या आमदाराचा, आणि नंतर मग त्याला महापालिकेतून संधी मिळत गेल्या आणि असं झालं. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता हे सगळं जे काही ऑपॉर्च्युनिस्टिक राजकारण आपण बघतो त्याच्यामध्ये हा व्यापक विचार करणारे फार कमी लोक आहेत की तरुणांना याच्यात यायला पाहिजे, महिलांनी पण याच्यामध्ये जे 50% आहेत त्यांनी यायला पाहिजे. तर आता फक्त तुम्हाला याच्यामध्ये इतर क्षेत्रांमध्ये जसं झालंय की ज्याच्या खिशात पैसा तो किती आजारी पडला तरी तो दुरुस्त होऊ शकतो, पण ज्याच्याकडे पैसा नाही तो गरीब असेल तर त्यांनी मग शेवटच्या घटका मोजाव्यात. इतक्या म्हणजे क्रौर्य ज्याला आपण म्हणतो या पातळीला राजकारण सुद्धा गेलेलं आहे. या अशा परिस्थितीमध्ये तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये काही परिणाम वेगळे होत असतात, नवीन संधी मिळत असते, नवीन नेतृत्व उभं राहत असतं आणि त्याच्यात तोच पेशन्सचा खेळ, पॉलिटिक्सचा सगळा पेशन्सचा, धीर ठेवण्याचा, श्रद्धा सबुरी, हे साईबाबांच्या दरबारात लिहिलेलं वाक्य बहुधा राजकारणासाठी खरंच अगदी बोधवाक्य ठरावं असं आहे आणि ती ठेवावी लागते. या निमित्तानं आपल्या रुपाली ठोंबरे असतील किंवा भाऊसाहेब आजबे असतील, यांच्या निमित्तानं राजकारणातली तरुणाई कसा विचार करते ते सुद्धा बघायला मिळालं. आपण एक चित्र रंगवतो त्यांच्याबद्दल, पण त्या पलीकडे हा माणूस म्हणून कसा असतो ते बघायला मिळालं. संग्राम, तुमचेही आभार. लांबे सर तुमचे आणि रुपाली ठोंबरे भाऊसाहेब आपल्या सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.